नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या चॅनलला, टिक्कू आणि टिक्कीच्या चॅनलला. तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं की आम्ही सर्वजण जाणार होतो गावी लग्नासाठी, एका लग्नासाठी जाणार होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टिक्की आणि टिक्कू यांची दोघांची एकमेकांना भेटायची खूप इच्छा होती. म्हणून टिक्कूला घेऊन आम्ही आईसह मुंबईवरनं पाचोऱ्यासाठी रवाना झालो. आणि रस्त्याने जातानाचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. आता पोहोचलेलो आहोत आम्ही दादर स्टेशनला. इथं टिक्कू दिसतोय बघा. स्टेशनवर पोचल्या त्याला दिसलं एक दुकान, बिस्किट, चॉकलेट्स, कोल्ड्रिंक्स याचं दुकान त्याला दिसलंय. आणि दुकान दिसताबरोबर त्याने डिमांड चालू केली. प्लॅटफॉर्मवर आम्ही चालतोय. ही बाजूला तुम्हाला उभी दिसते मुंबईची AC लोकल, फुल AC लोकल. आणि इकडनं एस्केलेटरवरनं चढायची टिक्कूला खूप हौस, मज्जा बघा किती करतोय. एस्केलेटरवर काम नसलं तरी चढतो तो. आणि आम्ही जात होतो आईला घ्यायला, पण आई रिटर्न जाताना दिसली. त्याच्यामुळे आम्ही आता वर जाऊन परत रिटर्न खाली यायला लागणार आहे आम्हाला. हे बघा, आता आम्ही परत खाली चाललो आहे. तेवढंच टिक्कूची मजा झाली, त्याला तेवढंच जास्त त्याला एस्केलेटरवर चालायला भेटलं. त्याच्यामुळे तो बघा आई इथं समोर उभी आहे. आईच्या थोडा पायाचा प्रॉब्लेम झालेला होता, चालायला त्रास होत होता आईला, त्याच्यामुळे उभी आहे तिकडे. आणि प्लॅटफॉर्मवर पोचल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही एका स्टॉलवर आलो. स्टॉलवर एवढे सारे बघा खाऊ दिसतोय टिक्कूचा. आणि तो खाऊ घ्यायला मी त्याला इथं घेऊन आलेलो आहे, जेणेकरून गाडीमध्ये टिक्कूला टाईमपाससाठी काहीतरी फरसाण, चॉकलेट, कॅडबरी, वेपर्स वगैरे खायला. हे बघा, आता स्टॉलवरनं काहीतरी घ्यायचं, 1-2 वस्तू नाही घ्यायचं तर फुल शॉपिंग करायची. हे बघा, हे पाहिजे, ते पाहिजे, बिस्किट, वेपर्स, चिवडा, भेळ, हे सगळं टिक्कूने घेतलं आहे. आणि त्याच्या हातात मावत नाही आहे एवढ्याच वस्तू त्याने खरेदी केल्या. आणि त्या वस्तू बॅगेत टाकून टिक्कू बघा कसा निघतोय. हे बघा, सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं, सारी दुनिया का बोझ हम उठाते. खजाना सापडलेला आहे टिक्कूला मित्रांनो. आणि तो खजाना घेऊन तो चाललाय आता आपल्या स्पॉटवर, आपल्या कोच जवळ. मित्रांनो, ट्रेन आलेली आहे आणि ट्रेनमध्ये आमच्या कोच जवळ आम्ही सर्व उभे होतो. हे बघा टिक्कू, आमच्या बॅग्स वगैरे, आई. आणि ट्रेन आता थांबते. M2 हा आमचा कोच. M2 म्हणजे इकॉनॉमी 3rd AC. आता AC मध्ये जायचं म्हटलं की टिक्कूची मजा. आणि रिझर्वेशन तसं आमचं कन्फर्म होतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की कन्फर्म असलं रिझर्वेशन की एकदम गड जिंकल्यासारखं वाटतं आणि मजाच वेगळी असते मग ट्रेनमध्ये चढण्याची, प्रवास करण्याची. आणि अशा प्रकारे मित्रांनो आम्ही ट्रेनमध्ये चढलेलो आहोत आणि टिक्कूने आपली जागा सांभाळलेली आहे. आणि दादर स्टेशनला आम्ही बाय बाय करतोय. ट्रेन निघालेली आहे आणि आता सुरू होतील ट्रेनमधल्या गमती जमती, टिक्कूची मज्जा. हे बघा, सुरुवात झालेली आहे. एक वेफर्सचं पॅकेट फोडून टिक्कू मस्त प्रवासाचा आनंद घेत. बाहेर तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती छान हिरवगार असं दृश्य तुम्हाला दिसतंय, जे की आपल्याला मुंबईमध्ये ॲक्च्युली बघायला मिळत नाही. मुंबईमध्ये फक्त बिल्डिंग्स. हे बघा, इकडे बघा, कोणाला काहीही करू द्या, मात्र आपला एन्जॉय टिक्कू सोडणार नाही. मस्तपैकी वरच्या सीटवर बसलेला आहे, ड्रॉइंग काढतोय. आणि मी इकडे केळं खातोय. त्यालाही दिलं, मी खाल्लं, मस्त एन्जॉय केला. आणि आम्ही पोचलो काही वेळाने नाशिक रोडला थोडंसं बाहेर उतरून मी हे शूट केलेलं होतं, ट्रेनच्या बाहेर येऊन. आणि थोडासा अंधार पडलेला होता. अशा वेळेस नाशिकला पोचली ट्रेन. आणि पोचल्यानंतर आम्ही पाचोऱ्याला सरळ दरवाजामध्ये आलेलो आहोत उतरण्यासाठी. तर मित्रांनो, पाचोरा हे स्टेशन येत. आणि आता आमची ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, पाचोरा जंक्शन या स्टेशनवर आम्ही उतरतोय. आणि नक्कीच आमचे मामा स्टेशनवर आलेले असणार आहेत आम्हाला घ्यायला.
रात्रीचे 9:30 पावणे 10 होत आहे. आम्ही ट्रेनच्या खाली उतरलो आहे. टिक्कू हिरो आमचा उतरला आहे खाली, सामान वगैरे उतरवून झालेला आहे. आणि इकडे प्लॅटफॉर्मवर तशी मुंबईसारखी फारशी गर्दी तुम्हाला दिसणार नाही, कारण की लिमिटेड गाड्या असतात, ट्रेन्स असतात. हे बघा, टिक्कूला आम्हाला घ्यायला मामा आलेले आहेत आणि मामा आमच्यासोबत ऑटो रिक्षापर्यंत येत आहेत. अशा प्रकारे दादर ते पाचोरा प्रवास आम्ही पूर्ण केलेला आहे आणि आता जातोय रिक्षामध्ये बसून सरळ घरी. घरी गेल्यानंतर टिक्कू आणि टिक्कीची भेट आम्ही तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये. सध्या तुम्ही बघा, टिक्कू आणि टिक्की भेटल्यानंतर किती मस्तपैकी ते गप्पा मारतायत. एकमेकांसाठी काय काय वस्तू ते घेऊन आलेले आहेत. टिक्कीने काही त्याच्यासाठी आणलंय, काही टिक्कूने आणलंय. तर बघा मित्रांनो, सर्वात आवडता विषय म्हणजे दोघांचा कलरिंग. आणि कलरिंग बुक्स टिक्कू घेऊन आलाय मुंबईवरनं टिक्कीसाठी आणि कलर्ससुद्धा घेऊन आलाय. तर हे बघा, अजून काय काय आणलंय मित्रांनो टिक्कीसाठी टिक्कूने, ते बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा, ते केसांना लावण्यासाठी तिचावाला कपड्याचं छान असं फूल आहे. केसांवर लावल्यावर तिला खूप सुंदर दिसेल, ते तुम्हाला दाखवते मित्रांनो. बघा, आणि अजून काय आणलंय, हे घ्या. हे काय आणलंय, मेकअप बॉक्स आणलाय. आणि टिक्कीने त्याच्यासाठी लेझर लाईट आणलेला होता, त्याच्यात खूप खुश झाला तो. आणि असं एकमेकांना गिफ्ट्स आणलेले त्यांनी शेअर केले. आणि आता 4-5 दिवस इथं मामाकडे खूप मजा मस्ती करणार. आवरण्यासाठी आम्ही त्यांना 5-6 लोक असणार आणि आमची हालत खराब होणार आहे त्यांना आवरता. पण तरीही मित्रांनो, त्यांचे रोजचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत. जोपर्यंत ते दोघे इथं सोबत आहेत तोपर्यंत दोघांचे सोबतचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला या यूट्यूब चॅनलला शेअर करू.